Hello, my dears. Today we are going to learn a very important lesson for English medium student. The lesson number is 3.5, and for Marathi medium and semi medium the lesson number is 4.4. The name of the lesson is Unbeatable Super Mom. Unbeatable means unable to defeat, जिचा पराभव करता येणार नाही, अशा प्रकारची ग्रेट मदर, अशा प्रकारची महान आई जर कोण असेल तर मेरी कॉम. इथं ग्रेट मॉम का म्हणलंय? खरं तर मेरी कॉम जी आहे ती ग्रेट बॉक्सर आहे, सुपर बॉक्सर आहे. परंतु तिनं सांगितलं की मला सुपर बॉक्सर म्हणण्याऐवजी सुपर मॉम म्हणणं आवडेल, कारण मी माझ्या आयुष्यामध्ये आई बनले, ही माझ्या जीवनातली अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळं ह्या धड्याचं टायटल देताना त्यांनी सुपर बॉक्सर असं न म्हणता, म्हणजे उत्कृष्ट महान मुष्टियोद्धा असं न म्हणता त्यांनी टायटल देताना दिलंय सुपर मॉम. बरोबर आहे. अनबीटेबल, दॅट इज अनएबल टू डिफीट, जिचा पराभव करता येणार नाही, ती खेळायला उतरली की जिंकलीच, गोल्ड मेडल किंवा मेडल मिळवणारच, अशा प्रकारची अनबीटेबल आहे. ऍक्च्युअली इट्स अ अनबीटेबल सुपर बॉक्सर मेरी कोम. जिला पराभव करता येत नाही अशी महान मुष्टियोद्धा मेरी कोम याच्याविषयी आपण या ठिकाणी हा धडा शिकतोय. लक्षात घ्या. मेरी कॉम याच्याविषयी लक्षात घ्या. बघा, तिचं जे नाव आहे सुरुवातीचं, तिकडल्या त्यांच्या भागातलं, त्यांच्या गावातलं तिचं नाव आहे चुगनेयंग जंग मेरी कोम. पण ती जास्त मेरी कोम या नावानीच ओळखली जाते. तिचं नाव काय बघा सर? चुंगनेय जंग मेरी कॉम असं तिचं नाव आहे. वॉज बॉर्न ऑन 20 नोव्हेंबर 1982. तिचा जन्म लक्षात घ्या 24 नोव्हेंबर 1982 साली झाला. आज तिचं वय किती असेल हो? आज 2020 आहे, म्हणजे ही 20 वर्ष आणि ती तिकडली 18 वर्ष, म्हणजे आता ती 38 वर्षाची आहे. लक्षात घ्या. पण तिची स्टोरी जी बघणार आहे ती आपण लहानपणापासून आणि अगदी वयाच्या 16व्या वर्षापासून तिनं या ठिकाणी जे काम केलं, ज्याने तिनं आपल्या करिअरला सुरुवात केली, ती बघणार आहोत आपण. आपल्या आई वडिलांना नेहमी असं वाटतं, लक्षात घ्या, पेरेंट्स ऑलवेज थिंक दॅट माय गर्ल इज सो स्मॉल, माझी मुलगी खूप लहान आहे, लक्षात घ्या, माझा मुलगा खूप लहान आहे अजून. नो, लक्षात घ्या, 16 वर्षाच्या मुलाला त्याला त्याचं करिअर निवडता आलं पाहिजे, हे आपण या लेसन मधून शिकणार आहोत. आणि म्हणून तिचा जन्म 24 नोव्हेंबर 1982 ला झाला. बेटर नोन ॲज मेरी कॉम. तिला मेरी कोम या नावाने ओळखलं जातं. का सांगा? ते पहिलं नाव खूप अवघड आहे ना. काय नाव आहे सांगा? चुंगनेयंग जंग मेरी कॉम. हे नाव उच्चारायचं म्हणलं तरी कसं कसं होतं. त्यामुळं तिचं जास्त ती मेरी कोम या नावाने, लक्षात घ्या, जनमानसामध्ये परिचित आहे. शी इज बेटरली नोन मीन्स शी इज पॉप्युलरली नोन ॲज अ मेरी कॉम. ती मेरी कॉम या नावाने प्रसिद्ध आहे. शी ॲज अन ऑलिम्पिक इंडियन बॉक्सर. ती, लक्षात घ्या, ऑलिम्पिक मध्ये खेळलेली भारतीय मुष्टियोद्धा आहे, बॉक्सिंग खेळलेली आहे. लक्षात घ्या. हेलिंग फ्रॉम कोम ट्राईब इन मणिपूर. मणिपूरमध्ये ज्या काही आदिवासी जमाती आहेत, कोम नावाच्या ज्या ट्राईब्स आहेत, टोळ्या आहेत, ट्राईब म्हणजे टोळ्या ना, ज्या आदिवासी टोळ्या आहेत, लक्षात घ्या, त्याच्यामधून ती आलेली आहे. शी इज 6 टाइम वर्ल्ड ॲम्युच्युअर बॉक्सिंग चॅम्पियन. ती बॉक्सिंग चॅम्पियन म्हणजे विनर. ती 6 वेळा बॉक्सिंग मधली विनर बनलेली आहे. and only woman boxer to have won a medal in each one of the 6 world championship.
जी विश्व विजेत्याच्या ज्या स्पर्धा आहेत, जगातल्या एक नंबरच्या ज्या काही 6 स्पर्धा झाल्या, त्या 6ही स्पर्धामध्ये तिनं मेडल मिळवलेलं आहे. शी गॉट मेडल इन एव्हरी वर्ल्ड चॅम्पियनशिप. तिनं प्रत्येक, लक्षात घ्या, विश्वविजेत्या स्पर्धामध्ये तिनं मेडल मिळवलेलं आहे. शी गॉट अ मेडल इन ईच अँड एव्हरी वर्ल्ड चॅम्पियन कॉम्पिटिशन्स. तर ती किती महत्वाची आहे. तिनं भाग घेतला की मेडल मिळवलं. when she took part in the game, when she took part in the competition, she got a medal. She became a world champion. म्हणजे तिनं भाग घेतला की ती जिंकली. 6 जागतिक स्पर्धेमध्ये तिनं भाग घेतला, 6ही वेळेला मेडल मिळवले. लक्षात घ्या तिनं काय, लक्षात घ्या किती जबरदस्त काम आहे. तर आपण या ठिकाणी पाहतो आहोत आणि तिचा आपण आनंदचा चेहरा तिचा आपण या ठिकाणी पाहतोय. पहा, लक्षात घ्या, तिला वेगवेगळ्या अशा प्रकारे मेडल्स कसे मिळालेले आहेत ते तिला फोटोमध्ये आपण बघतोय तिचे. आणि आता आपण पाहतो आहे निकनेम्ड मॅग्निफिशंट मेरी. तिचं टोपण नाव जे आहे, निकनेम म्हणजे टोपण नाव, तिचं जे टोपण नाव आहे ते मॅग्निफिशंट मेरी असं आहे. तिला मॅग्निफिशंट मेरी हा अवॉर्ड मिळालाय. लक्षात घ्या सर, तेव्हापासून तिला मॅग्निफिशंट, भव्य, दिमाखदार, डौलदार मेरी असं या ठिकाणी तिला म्हटलं जातं. शी इज द ओनली इंडियन वुमन बॉक्सर टू हॅव क्वालिफाईड फॉर द समर 2012 ऑलिम्पिक्स. 2012 साली ज्या ऑलिम्पिकच्या स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये ती पात्र ठरलेली एकमेव महिला बॉक्सर आहे. पात्र ठरणे, लक्षात घ्या, मेडल वगैरे मिळवणं फारसं लांबच, पात्र ठरत नाहीत लोक, क्वालिफाय होत नाहीत. म्हणजे या ठिकाणी ऑलिम्पिक्सला क्वालिफाय होणं हेच खूप महत्वाचं आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू क्वालिफाय फॉर ऑलिम्पिक्स. ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय होणं हेच खूप महत्वाचं आहे. तर ती, लक्षात घ्या, एकमेव महिला बॉक्सर आहे, मुष्टियोद्धा आहे, जी 2012च्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये ती क्वालिफाय झालेली होती. लक्षात घ्या, कॉम्पिटिंग इन द फ्लाय वेट 51 kg कॅटेगरी आणि 51 किलो वजन गटामध्ये ती खेळली, विनिंग अ ब्रॉन्झ मेडल. या वेळेला तिला, लक्षात घ्या, गोल्ड मेडल नाही मिळालं. ऑलिम्पिक मध्ये तिला ब्रॉन्झ मेडल मिळालं, कांस्य पदक तिला या ठिकाणी, लक्षात घ्या, मिळालं. नाउ वी आर गोइंग टू सी अवॉर्ड्स अँड रेकग्निशन्स ऑफ मेरी कॉम. तिला ज्या काही लोकमान्यता मिळाल्या, तिला काही पुरस्कार मिळाले, याच्या संदर्भात आपण बघूया. In 2003, she got Arjun Award in boxing. 2003 म्हणजे तिचं वय किती असेल पहा बरं. तिचा 1982 ला जन्म झालेला आहे. ती 18 वर्ष आणि ही 3 वर्ष, म्हणजे ऍट द एज ऑफ 21, वयाच्या 21व्या वर्षी शी गॉट अर्जुन अवॉर्ड इन बॉक्सिंग. लक्षात घ्या, अर्जुन अवॉर्ड इन बॉक्सिंग. आणि अशा पद्धतीनं पहिली गोष्ट, आपण लहान आहोत हे आधी पहिलं आपण सोडलं पाहिजे. नंबर 2 बघा, तिला कोणता अवॉर्ड मिळालेला आहे, तर पद्मश्री इन स्पोर्ट्स इन 2006. 2006 साली तिला पद्मश्री अशा प्रकारचा अवॉर्ड मिळाला. सर 2006 लोक अगदी म्हातारे झाले तरी मिळत नाहीत, पण 2006 म्हणजे बघा 18 ते 18 वर्ष ही 6 वर्ष, वयाच्या 24व्या वर्षी ऍट द एज ऑफ 24 इयर्स शी गॉट पद्मश्री अवॉर्ड इन स्पोर्ट्स. आणि कंटेंडर फॉर राजीव गांधी खेल रत्न अवॉर्ड इन 2007. कंटेंडर म्हणजे शी डिड नॉट गेट राजीव गांधी खेल रत्न अवॉर्ड. तिला राजीव गांधी खेल रत्न अवॉर्ड मिळाला नाही. शी वॉज कंटेंडर. कंटेंडर म्हणजे तिचं नामांकन झालं होतं. लक्षात घ्या, तिचं नाव सुचवलं गेलं होतं राजीव गांधी खेल रत्न अवॉर्ड साठी. लक्षात घ्या, 2007 ला. आणि पुढचं लक्षात घ्या, पीपल ऑफ द इयर लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स इन 2007. पहा, लक्षात घ्या, तिने इतके मेडल्स मिळवले की तिचा नोंद, लक्षात घ्या, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये झाली. आणि पीपल ऑफ द इयर हा अवॉर्ड, लक्षात घ्या, तिला या ठिकाणी मिळाला. या ठिकाणी CNN, IBM अँड रिलायन्स इंडस्ट्रीज तर्फे रियल हिरोज अवॉर्ड इन 2008. रियल हिरो, आपले खरे हिरो कोण आहेत बघा बरं सर, तर हे हिरो आहेत जे आपले आयडियल्स आहेत, जे आपले आयडॉल आहेत,
हे आपले हिरोज हिरोईन्स आहेत, लक्षात घ्या. तर रिअल हिरोज या ठिकाणी आपल्या त्यांना रिलायन्स कंपनीतर्फे रिअल हिरो अवॉर्ड हा ठिकाणी मिळाला. पेप्सी या ठिकाणी टीव्ही तर्फे लक्षात घ्या AIBA अवॉर्ड 2008 ला मिळाला. तुम्हाला मगाशी म्हणले की तिला मॅग्निफिशंट मेरी म्हणून ओळखलं जातं. तर इन 2008 तिला मॅग्निफिशंट मेरी हा अवॉर्ड तिला लक्षात घ्या मिळालेला होता. फेलिसिटेशन बाय झुमी स्टुडंट्स फेडरेशन ॲट न्यू लॅम्का YPA हॉल इन 2008 या फेडरेशनतर्फे स्टुडंट्स फेडरेशनतर्फे तिला हा पुरस्कार मिळाला. आणि तिला 2009ला राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड हा सगळ्यात मोठा अवॉर्ड लक्षात घ्या तिला मिळाला. इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन्स अँबॅसेडर फॉर वुमेन्स बॉक्सिंग इन 2009 भारताची प्रतिनिधी, भारताची राजदूत म्हणून बॉक्सिंगमध्ये आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये या ठिकाणी तिची नेमणूक झाली. तिला हा अँबॅसेडर म्हणून तिचा या ठिकाणी तिला एक पुरस्कार मिळाला. स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर सहारा स्पोर्ट्स अवॉर्ड. सहारा नावाची मोठी कंपनी आहे लक्षात घ्या, आणि या सहारा नावाच्या कंपनीकडे जो स्पोर्ट्स या ठिकाणी दिला जातो, स्पोर्ट्स अवॉर्ड दिला जातो, तो स्पोर्ट्स अवॉर्ड लक्षात घ्या या ठिकाणी तिला मिळाला. स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर अशा प्रकारचा तिला लक्षात घ्या या ठिकाणी हा अवॉर्ड मिळाला. आपण आणखी तिचे काही अवॉर्ड्स बघणार आहोत, लक्षात घ्या. The first Indian woman boxer to win gold at the 2018 Commonwealth Games. ज्या कॉमनवेल्थ गेम्स आहेत 2018 साली झाल्या त्याच्यामध्ये तिनं या ठिकाणी गोल्ड मेडल या ठिकाणी मिळवलं, लक्षात घ्या. तर आता आपण पाहतो आहोत आणि आपण आत्ताचे पंतप्रधान जे आहेत त्या पंतप्रधानांच्या बरोबर त्यांनी निश्चितपणे लक्षात तिचं कौतुक केलेलं आहे आणि पंतप्रधानांच्या बरोबर सुद्धा आपण तिला या ठिकाणी पाहतो आहोत, लक्षात घ्या. मोदी साहेबांच्या बरोबर आपण तिला या ठिकाणी पाहतो आहोत. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील लक्षात घ्या मेरी कोमचं कौतुक करताना आपल्याला या ठिकाणी फोटो दिसतो आहे. आणि आता आपण बघतोय आपला हा लेसन जो आहे, हा धडा जो आहे तो आपण या ठिकाणी सुरू करूया. There had to be a one successful story if Indians were to survive in sports. जर भारतीय लोकांना खेळामध्ये टिकायचं असेल, टू सर्व्हाइव्ह म्हणजे टिकणे, जर भारतीय लोकांना खेळामध्ये टिकायचं असेल तर एक यशस्वी गाथा असली पाहिजे. यशस्वी व्यक्तीची कथा एक तरी का होईना असली पाहिजे. अँड वी हॅव दॅट स्टोरी नाव. आणि आता आपल्याकडे तशी कथा आहे मेरी कोमची. येस, आता आपल्याकडे तशी कथा आहे. इनफ हॅज बीन सेड अबाउट दिस ग्रेट वॉरियर हु कन्कर्ड द वर्ल्ड. ही जी लक्षात घ्या महान योद्धा आहे, म्हणजे लक्षात घ्या वॉरियर म्हणजे बॅटल फील्डवर युद्ध करणारे लोक नाहीत, लक्षात घ्या. ही इज अ ग्रेट वॉरियर म्हणजे शी इज अ फायटर अगेन्स्ट द होल वर्ल्ड, अगेन्स्ट द मेनी नेशन्स. कित्येक राष्ट्रांच्या बरोबर तिने लढत दिली, लक्षात घ्या. सो शी वॉज सेड ॲज अ वॉरियर. तिला वॉरियर योद्धा असं म्हटलेलं आहे. आणि या महान योद्ध्याच्या विषयी, या महान फायटरच्या विषयी, या ग्रेट स्पोर्ट्समन विषयी बरंच काही सांगितलं गेलेलं आहे. हु कन्कर्ड द वर्ल्ड, जिनं लक्षात घ्या सारं जग जिंकलेलं आहे. कन्कर म्हणजे लक्षात घ्या हु ओन द वर्ल्ड. कन्कर म्हणजे लक्षात घ्या जिंकणे. हु ओन द वर्ल्ड, जिनं अख्ख्या जगाला जिंकलेलं आहे, गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. दिस वॉरियर इज नन अदर दॅन मेरी मांगती कोम. किती प्रोनाउन्सिएशन किती अवघड आहे नाही, मांगती. लक्षात घ्या मेरी मांगती कोम. हीच लक्षात घ्या ही महान योद्धा आहे जिच्याविषयी आपण या ठिकाणी शिकतो, आपण आता शिकणार आहोत. तर कोम हे आडनाव कसं ऍडजस्ट केले बघा सर. द कन्करर अँड द कॉम्रेड. मेरी कॉम कशी आहे बघा सर, कॉन्करर म्हणलंय अँड द कॉम्रेड. KOM हा शब्द जर काढला तर CON कन्करर. कन्करर म्हणजे लक्षात घ्या विजेती, विनर. आणि लक्षात घ्या कॉम्रेड्स होते COMRAD. कॉम्रेड म्हणजे मित्र, सहकारी. बघा समजतंय का, त्यांनी काय केलं C काढून K घातलाय बघा सर. C काढून K घातलाय आणि त्यांनी कॉनच्या ऐवजी लक्षात घ्या कॉम केलंय. म्हणजे तिच्या नावावरून तो शब्द तयार केला, लक्षात घ्या. तिला म्हणजे प्रतिष्ठा देण्यासाठी, टू गिव्ह प्रेस्टिज टू हर नेम. त्यामुळे ही योद्धा दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे मेरी मांगती कोम. ती कॉन्करर आहे म्हणजे कन्करर विजेती आहे. ती एक चांगली सहकारी आहे, एक चांगली मित्र आहे आपल्या भारतीयांची. शी इज फेम्ड ॲज अ 5 times वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन.
टू बी फेम्ड म्हणजे काय, टू बिकम फेमस. ती इतकी प्रसिद्ध बनलेली आहे लक्षात घ्या की ती 5 वेळा विश्वविजेती बनलेली आहे. वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन म्हणजे विनर, वर्ल्ड विनर, विश्वविजेती बनलेली आहे लक्षात घ्या 5 वेळा. अँड द ओनली बॉक्सर टू विन मेडल इन एव्हरी वन ऑफ द 6 वर्ल्ड चॅम्पियनशिप्स. तिनं आता 6 वेळा भाग घेतला. शी टूक पार्ट इन 6 वर्ल्ड चॅम्पियन कॉम्पिटिशन्स. विश्वविजेत्या अशा 6 स्पर्धामध्ये तिनं भाग घेतला. अँड शी गॉट मेडल इन एव्हरी कॉम्पिटिशन. आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये तिला लक्षात घ्या पदक मिळालेलं आहे. इन द 2012 ऑलिम्पिक्स, 2012 साली जी ऑलिम्पिक्स झाली, स्पर्धा झाली, शी बिकेम द फर्स्ट इंडियन बॉक्सर. त्याच्यामध्ये ती पहिली महिला मुष्टियोद्धा झाली टू क्वालिफाय, जी ऑलिम्पिकला पात्र ठरली होती अँड विन अ ब्रॉन्झ मेडल. आणि जिनं कांस्य पदक मिळवलेलं होतं इन द 51 kg फ्लायवेट कॅटेगरी ऑफ बॉक्सिंग. बॉक्सिंग मधल्या 51 किलो वजन गटामध्ये तिनं या ठिकाणी लक्षात घ्या कांस्य पदक मिळवलेलं होतं. मुळातच आतापर्यंत आपल्याकडे 2012 पर्यंत एकही महिला ऑलिम्पिक्सला क्वालिफाय झाली नव्हती, पात्र ठरलेली नव्हती. त्यामुळे ती पहिली महिला आहे लक्षात घ्या जी ऑलिम्पिकला या ठिकाणी क्वालिफाय झाली, पात्र ठरली. आणि नुसती क्वालिफाय नाही झाली तर शी गॉट ब्रॉन्झ मेडल. तर तिला कांस्य पदक सुद्धा मिळालं. गोल्ड नाही मिळालं, पण आधी क्वालिफाय होणं अवघड. इट इज डिफिकल्ट टू क्वालिफाय फॉर ऑलिम्पिक्स. आणि पण लक्षात घ्या ती क्वालिफाय झाली अँड शी गॉट ब्रॉन्झ मेडल ऑल्सो. आता आपण तिची थोडी हिस्ट्री बघतोय सर, लाईफ हिस्ट्री बघतोय लक्षात घ्या. चाइल्डहुड तिचं पाहतोय आपण. कॉम वॉज बॉर्न इन कांगथेई विलेज. तिचं कोमचा जो जन्म झालेला आहे तो खेड्यामध्ये झालेला आहे लक्षात घ्या. कांगथेई विलेजमध्ये झालेला आहे. तिकडल्या भागामधल्या कांगथेई विलेजमध्ये ज्या विलेजचं नाव आहे मोईरंग लमखाई. काय भयानक नाव आहे नाही हो, लक्षात घ्या. मोईरंग लमखाई नावाच्या खेड्यामध्ये लक्षात घ्या तिचं हे कांगथेई विलेज आहे. जसं मराठी विलेज म्हणतो आपण लक्षात घ्या, किंवा आपण जसं म्हणतो की कोकणी विलेज म्हणतो ना, आपल्या कोकणामध्ये खेड, कोकणातलं खेड म्हणतो बघा, तसं तिकडं कांगथेई विलेज म्हणतात सर त्याला. म्हणजे तिचा जन्म एका कांगथेई खेड्यामध्ये झालेला आहे, ज्या खेड्याचं नाव आहे मोईरंग लमखाई. काय नाव आहे? मोईरंग लमखाई हे खेड आहे लक्षात घ्या. आणि हे खेड कुठं आहे तर चुराचंदपूर जिल्ह्यामध्ये. हो माय गॉड, चुराचंदपूर डिस्ट्रिक्ट ऑफ द रुरल मणिपूर. मणिपूर हे जे राज्य आहे त्या ग्रामीण मणिपूर मधील चुराचंदपूर जिल्ह्यातील मोईरंग लमखाई या कांगथेई खेड्यामध्ये तिचा जन्म झाला इन ईस्टर्न इंडिया. आणि हे मणिपूरच्या लक्षात घ्या हे मणिपूर कुठे आहे सांगा, पूर्वेकडील भारतामध्ये आहे. ईस्टर्न इंडिया पूर्वेकडील भारतामध्ये जो मणिपूरचा ग्रामीण भाग आहे त्या मणिपूरच्या ग्रामीण भागामध्ये जे चुराचंद्रपूर नावाचा जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये मोईरंग लमखाई नावाचं जे कांगथेई खेडा आहे त्या खेड्यामध्ये तिचा जन्म झाला. It's difficult to pronounce in the name of the village and the district, isn't it? Now, she came from a poor family. ती अत्यंत एका गरीब कुटुंबामधून ती आलेली आहे लक्षात घ्या. आपण तिच्या वडिलांचा, आईचा फोटो आपण पाहतो आहोत लक्षात घ्या. हर पेरेंट्स मांगती टोनपा कोम. तिच्या आई वडिलांच्या पैकी हे वडिलांचं नाव दिसतंय मांगती टोनपा कोम अँड मांगती अख्खाम कोम. अख्खाम असा उच्चार आहे लक्षात घ्या. प्रोनाउन्सिएशन डिफिकल्ट आहे लक्षात घ्या. तिच्या आई वडिलांच्या मध्ये मांगती टोनपा कॉम आणि मांगती अख्खाम कॉम हे तिचे आई वडील आहेत. वेअर टेनंट फार्मर्स. ते लक्षात घ्या टेनंट फार्मर्स आहेत म्हणजे दुसऱ्याच्या शेतामध्ये, जसं टेनंट म्हणजे भाडे करू लक्षात घ्या, जे दुसऱ्याच्या शेतामध्ये लक्षात घ्या भाड्याने काम करतात. जे दुसऱ्याच्या, ज्या आपण खंडून शेती घेणे म्हणतो बघा सर, दुसऱ्याची शेती घ्यायची, दुसऱ्याच्या मालकीची शेती घ्यायची आणि म्हणायचं जे पिकील त्यातलं निम्म माझं निम्म मालकाचं. त्याला खंडून शेती घेणे म्हणतात का त्याला वाट्यानं शेती घेणे म्हणतात. त्याला वाटेकरी असं आपण मराठीमध्ये म्हणतो टेनंट फार्मर. टेनंट फार्मर इज नॉट अ ओनर.
हा जो टेनंट फार्मर आहे ना, लक्षात घ्या, तो मालक नसतो, पण टेनंट फार्मर हु वर्क इन रेंटेड लँड, भाड्यानं घेतलेल्या जमिनीमध्ये तो काम करतो, लक्षात घ्या, आणि त्याच्या बदल्यामध्ये त्याला थोडंफार या ठिकाणी धान्य मिळतं. तर असे त्यांची स्वतःची शेती नव्हती, गरीब होते, दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करत होते, टेनंट फार्मर्स होते, दुसऱ्याची शेती ते करत होते. हु वर्कड इन झूम फील्ड्स. झूम फील्ड्स म्हणजे लक्षात घ्या या ठिकाणी टेकिंग 2 क्रॉप्स इन इयर, त्याला दुबार शेती म्हणतो आपण त्याला, किंवा शिफ्टिंग कल्टिवेशन असं त्याला आपण म्हणतो, लक्षात घ्या. तर झूम फील्ड मध्ये शिफ्टिंग कल्टिवेशन, जिथं 2 पीक, टेकिंग 2 क्रॉप्स, लक्षात घ्या, 2 जिथं पिकं घेतली जातात, असे म्हणजे 2 पिकं घ्यायला कष्ट किती करावं लागतं बघा सर, खूप कष्ट करावं लागतं. तर अशा प्रकारे अत्यंत कष्टाने ते शेती या ठिकाणी करत होते. कोम ग्रू अप इन अ हंबल सराउंडिंग. अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये ती लहानाची मोठी झाली, लक्षात घ्या. हंबल सराउंडिंग म्हणजे पुअर कंडिशन, अतिशय गरीब परिस्थितीमध्ये ती लहानाची, लक्षात घ्या, मोठी झाली. अँड हेल्पिंग हर पेरेंट्स. ती आपल्या आई वडिलांना मदत करत होती. तुम्ही पण करायला पाहिजे की नाही, तुमच्या आई वडिलांना मदत करायला पाहिजे. आणि ती आई वडिलांना मदत करत होती विथ फार्म रिलेटेड कोर्स. शेती संबंधित असलेली जी कामं आहेत, लक्षात घ्या, कोर्स म्हणजे काय, लक्षात घ्या, तर जॉब्स, वर्क, शेती संबंधित असलेली कामाला ती आई वडिलांना मदत करत होती. असं नाही आहे की ती बॉक्सिंग मध्ये 5-6 गोल्ड मेडल मिळवलेली आहे म्हणजे आई वडिलांना काही मदत करत नव्हती, फक्त खेळत होती, असं नाही. आई वडिलांना मदत करून तिने हे सगळं केलेलं आहे, लक्षात घ्या. आणि ती आपल्या आई वडिलांना या ठिकाणी शेती संबंधित या ठिकाणी कामात मदत करत होती. गोइंग टू स्कूल, शाळेला पण जात होती. अँड लर्निंग ॲथलेटिक्स, आणि ती ॲथलेटिक्स पण खेळत होती. ॲथलेटिक्स मीन्स व्हॉट? ॲथलेटिक्स मीन्स ग्राउंड गेम्स, गेम्स ऑन द ग्राउंड, मैदानी खेळ. आणि ती मैदानी खेळ ती शिकत होती इनिशियली, सुरुवातीला. इनिशियली म्हणजे ऍट द बिगिनिंग, इन द बिगिनिंग, लक्षात घ्या, ती सुरुवातीला मैदानी खेळ शिकत होती. अँड लॅटर बॉक्सिंग, लॅटर म्हणजे आफ्टर, आणि नंतर लक्षात घ्या ती बॉक्सिंग शिकू लागली. सायमल्टेनियसली म्हणजे ऍट द सेम टाइम, एकाच वेळेला ती ॲथलेटिक्स पण शिकत होती आणि त्याच वेळेला ती बॉक्सिंग पण शिकत होती, लक्षात घ्या. सायमल्टेनियसली मीन्स ऍट द सेम टाइम. हर फादर वॉज अ कीन रेसलर. तिचे वडील, लक्षात घ्या, जबरदस्त चांगले, लक्षात घ्या, काय होते, कुस्तीगीर होते, पहलवान होते, कुस्ती खेळत होते, लक्षात घ्या, बरोबर आहे. इन हिज यंगर एज, आपल्या तरुणपणी तिचे वडील, लक्षात घ्या, चांगली कुस्ती या ठिकाणी, लक्षात घ्या, खेळत होते, बरोबर ना. तिच्या शाळेतला फोटो आपण पाहतोय, लक्षात घ्या, किती छान मुलगी, गोड दिसते, 15-16 वर्षाची बालिका दिसते, ज्या वयामध्ये तिनं, लक्षात घ्या, बॉक्सिंग खेळायला सुरुवात केली. मग तुम्ही पण करायला पाहिजे की नाही बॉक्सिंग? असं नाही, तुम्ही तुमच्या करिअरची सुरुवात, लक्षात घ्या, वयाच्या 14व्या-15व्या वर्षी करायला पाहिजे, बरोबर ना. फर्स्ट म्हणजे तुम्ही तुमचा गोल, तुमचं ध्येय निवडलं पाहिजे, हे आपण इथं लक्षात घेतो, लक्षात घ्या. आई वडिलांनी पण त्यासाठी मदत करायला पाहिजे. शी हॅड इगर इंटरेस्ट इन ॲथलेटिक्स सिन्स चाइल्डहुड. अगदी लहानपणापासून तिला, लक्षात घ्या, ॲथलेटिक्स मध्ये आवड होती, लक्षात घ्या. इगर म्हणजे व्हेरी, शी कीन इंटरेस्ट, तिला अतिशय, लक्षात घ्या, आवड होती ॲथलेटिक्स मध्ये. ॲथलेटिक्स म्हणजे, लक्षात घ्या, ग्राउंड गेम्स, जे मैदानी खेळामध्ये तिला खूप लहानपणापासून आवड होती. अँड द सक्सेस ऑफ डिंको सिंग, आणि डिंको सिंग ह्या व्यक्तीचं यश तिनं बघितलं. अ फेलो मणिपुरी, ही एक मणिपूरमध्ये राहणारी व्यक्ती आहे. हु रिटर्न फ्रॉम 1998 बँकॉक आशियन गेम्स. बँकॉकला जी आशियन स्पर्धा झाल्या त्यातून जेव्हा ती परत आली तेव्हा ती गोल्ड मेडल घेऊन आली. कुणी गोल्ड मेडल मिळवलं? डिंको सिंगनं. आणि जेव्हा ही डिंको सिंगनं 1998 साली, म्हणजे बघा बरं तिचं एज किती असेल, तिचा जन्म किती साली झाला? 1982. आणि 1998 ला ती किती वर्षाची होती? 16 इयर्स ओल्ड. वयाच्या 16व्या वर्षी तिने हे बघितलं की एक मणिपूरची व्यक्ती, अ पर्सन फ्रॉम मणिपूर नेम्ड डिंको सिंग गॉट गोल्ड मेडल. आणि लक्षात घ्या, इन बॉक्सिंग तिने बघितलं की डिंको सिंग नावाच्या या मणिपूरच्या व्यक्तीनं सुवर्ण पदक मिळवलेलं आहे आशियन गेम्स मध्ये, लक्षात घ्या.
हे तिनं पाहिलं. अँड कोम रिकलेक्ट्स. टू रिकलेक्ट मीन्स टू रिमेंबर, आठवणे. कोमला आठवत होतं हॅड इन्स्पायर्ड मेनी यंगस्टर्स, आणि ह्या डिंको सिंगनी कित्येक युवकांना प्रेरित केलं. इन्स्पायर मीन्स टू एनकरेज. इन्स्पायर म्हणजे एनकरेज. त्यांनी ह्या डिंको सिंग इन्स्पायर्स मेनी यंगस्टर्स, कित्येक तरुणांना या डिंको सिंगनी लक्षात घ्या एनकरेज केलं. इन मणिपूर टू ट्राय बॉक्सिंग. टू ट्राय मीन्स व्हॉट? टू ट्राय मीन्स टू टेक पार्ट इन, की या बॉक्सिंग मध्ये भाग घेण्यासाठी कित्येक युवकांना या ठिकाणी लक्षात घ्या या डिंको सिंगनी प्रेरित केलं, एनकरेज केलं, इन्स्पायर केलं. लक्षात घ्या. शी टू थॉट ऑफ गिव्हिंग इट अ ट्राय. तिला पण असा तिनं विचार केला की चला आपण पण बॉक्सिंग मध्ये प्रयत्न करूया, बॉक्सिंग मध्ये आपण पण या ठिकाणी भाग घेऊया. अँड टू सी डिंको सिंग सक्सेस. या डिंको सिंगचं यश बघून, टू से डिंको सिंग्स गोल्ड मेडल इन एशियन गेम्स इन 1998. 1998 साली डिंको सिंगचं लक्षात घ्या सुवर्ण पदक आशियन गेम्स मधलं बघून शी टूक पार्ट इन बॉक्सिंग. तिने लक्षात घ्या बॉक्सिंग मध्ये भाग घ्यायचं लक्षात घ्या ठरवलं. शी डिसाइडेड टू टेक पार्ट इन बॉक्सिंग. वयाच्या 16व्या वर्षी तिनं बॉक्सिंग मध्ये कारकीर्द करिअर करायचं तिनं ठरवलं. हे आपण लक्षात घ्या. मेरी कॉम्स करिअर स्टार्टेड इन 2000. मेरी कॉम्स जे आहे करिअर हे 2000 साली म्हणजे वयाच्या 18व्या वर्षी सुरू झालं. आफ्टर हर व्हिक्टरी इन द मणिपूर स्टेट वुमेन्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप. पहिल्यांदा स्टेट लेवलला तिनं लक्षात घ्या यश मिळवलं. मणिपूर ही स्टेट आहे आणि मणिपूर स्टेट वुमेन्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप तिथं गोल्ड मेडल मिळवलं. चॅम्पियनशिप म्हणजे मणिपूरच्या स्टेट लेवलच्या ज्या महिलांच्या बॉक्सिंग स्पर्धेमध्ये तिनं या ठिकाणी यश मिळवलं, गोल्ड मेडल मिळवलं लक्षात घ्या 2000 साली. आणि तिनं लक्षात घ्या आपल्या कार्याला सुरुवात केली द रिजनल चॅम्पियनशिप इन वेस्ट बेंगॉल. आणि त्याचबरोबर तिनं वेस्ट बेंगॉल राज्यातली पण प्रादेशिक विजेतेपद मिळवलं. रिजनल म्हणजे स्टेट लेवल. इन 2001 2001 साली शी स्टार्टेड कॉम्पिटिंग ॲट इंटरनॅशनल लेवल. म्हणजे वयाच्या 19व्या वर्षी तिनं आंतरराष्ट्रीय खेळामध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. इंटरनॅशनल लेवल. समजून घ्या सर, आपली मुलं लहान नाही आहेत. आपण म्हणतो की लहान आहे अजून, थांबा. नाही, लक्षात घ्या. सुरू वयाच्या 19व्या वर्षी लक्षात घ्या इन 2001 शी स्टार्टेड कॉम्पिटिंग ॲट इंटरनॅशनल लेवल. तिनं लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय 18 वर्ष तिला पूर्ण झालेली होती आणि 19व्या वर्षात तिचं पदार्पण झालेलं होतं. आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिनं शी वॉज ओनली 18 years old when she made her international debut at the first AIBA Women's World Boxing Championship in United States. अमेरिकेमध्ये जी काही AIBA वुमेन्स वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप झाली त्याच्यामध्ये जेव्हा तिनं प्रवेश केला, डेब्यू म्हणजे एंट्री, डेब्यू लक्षात घ्या एंट्री, जेव्हा तिनं प्रवेश केला अमेरिकेतल्या या AIBA वुमेन्स वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप इंटरनॅशनल लेवलवर आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये लक्षात घ्या तिनं या ठिकाणी प्रवेश केला. अँड विनिंग अ सिल्वर मेडल. आणि तिनं लक्षात घ्या या ठिकाणी सिल्वर मेडल मिळवून दुसरा क्रमांक तिचा आला. इन द 48 kg वेट कॅटेगरी. आणि 48 वयोगटामध्ये तिनं या ठिकाणी लक्षात घ्या खेळ खेळलेला होता त्यावेळेला पहिल्यांदा. लक्षात घ्या वयाच्या 18व्या वर्षी 19 चालू असताना, बरोबर ना, 48 वजन गटामध्ये तिनं आंतरराष्ट्रीय लेवलवरचं अमेरिकेमध्ये जाऊन सिल्वर मेडल मिळवलं. शी गॉट सिल्वर मेडल इन अमेरिका ॲट इंटरनॅशनल लेवल बॉक्सिंग चॅम्पियनशिप. बरोबर सर, व्हेरी नाईस वन. हर ग्रेटनेस इज रेनफोर्स्ड. तिची महानताला बळकटी आली. हर ग्रेटनेस इज स्ट्रेंथन्ड. तिच्या महानतेला बळकटी केव्हा आली? बाय वे शी ॲपॉलोगाइज्ड टू द होल नेशन. तिनं आपल्या संपूर्ण भारताची माफी मागितली. ॲपॉलोगाइज्ड म्हणजे काय? आस्क्ड फॉर फॉरगिव्हनेस. शी आस्क्ड फॉरगिव्हनेस फॉर ऑल इंडियन्स. तिनं सर्व भारतीयांची माफी मागितली. कशाबद्दल माफी मागितली? फॉर नॉट बीइंग एबल टू विन द गोल्ड. की मी सुवर्ण पदक नाही मिळवू शकले म्हणून मला हे भारतीय लोकांनो मला माफ करा. तिचा आपण फोटो पाहतोय लक्षात घ्या. तिनं कशा प्रकारे लक्षात घ्या दुःख व्यक्त केलं तिला या ठिकाणी गोल्ड मेडल न मिळाल्याबद्दल. बरोबर आहे. शी ॲपॉलोगाइज्ड द होल नेशन.
तिनं संपूर्ण भारताची, संपूर्ण भारतीयांची माफी मागितली. शी आस्क्ड फॉर फॉरगिव्हनेस फॉर नॉट बीइंग एबल टू विन द गोल्ड. की ती आपण सुवर्ण पदक मिळवू शकले नाही याच्याबद्दल. शी इज अ लीजंड फॉर शुअर. नक्कीच ती महानायक होती. व्हॉट इज द लीजंड? हिस्ट्री मेकर. इतिहास बनवणारी ती होती. लक्षात घ्या, इतिहास बनवणारी ती होती. अँड अन आयडॉल फॉर ऑल स्पोर्ट्स वुमेन टू लुक अप टू. ती सर्व महिला खेळाडूंसाठी ती एक, लक्षात घ्या, आदर्श होती. अँड टू लुक अप टू मीन्स टू गिव्ह रिस्पेक्ट. जे सगळ्या महिला खेळाडू तिचा आदर करतील, तिचा आदर करू शकतील. ऑल स्पोर्ट्स वुमेन कॅन गिव्ह हर रिस्पेक्ट फॉर हर अचिव्हमेंट. तिच्या यशाबद्दल सर्व महिला खेळाडू तिला यश देऊ शकतील, तिला रिस्पेक्ट देऊ शकतील. अशा प्रकारची ती महानायक होती. आणि म्हणून तिनं सिल्वर मेडल मिळालं तिला. लक्षात घ्या, अमेरिकेतल्या स्पर्धेमध्ये 48 वजन गटामध्ये पहिल्यांदाच प्रवेश केल्यानंतर पण तिनं सर्व भारतीयांची माफी मागितली. की सॉरी, ती म्हणाली, आय एम अनेबल टू गेट गोल्ड. आणि तिने सांगितली, मला या ठिकाणी गोल्ड मेडल मिळवणं मला शक्य झालं नाही, मला माफ करा, प्लीज फॉरगिव्ह मी फॉर नॉट गेटिंग गोल्ड मेडल. मला सुवर्ण पदक न मिळाल्याबद्दल मला या ठिकाणी माफ करा, अशी तिनं भारतीयांची माफी मागितली. याच्यामध्ये तिचा ग्रेटनेस, तिची महानता दिसून येते. त्यामुळे तिला बळकटी मिळते आणि म्हणून लक्षात घ्या, तिनं गोल्ड मेडल्स ती मिळवत गेली. लक्षात घ्या.